नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आता कापूस पिकाची. आता बऱ्याच शेतकऱ्यांची कापूस डोक्याला लागलेले आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची काय होते की मित्रांनो, आता कापूस गळ खूप होईल आणि महाग आता खूप पाऊस झाला महाराष्ट्रात आणि खूप शेतकऱ्यांचे अर्धे पाते 50% पाते, समजा एका झाडाला 100 पाते लागले तर 50% म्हणजेच 50 पाते तर सध्याच गळून चालले, तर ते खूप नुकसान ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला पाते गळ होण्यासाठी न होण्यासाठी काय काळजी घ्यावी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि कशाने होते पातेगळ हे पण मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मंडळींना शेअर करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, पातेगळ का होते? आता बऱ्याच शेतकऱ्यांचे काय होत आहे की काही जणांच्या आता एक काळी टीचे रान आहे, प्युअर का भारी जमीन आहे काळी. तर आता हे काय होते की ह्या जमिनीला माझ्या कापसाला पण थोडीफार पातेगळ झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर हे काय होते मित्रांनो, तर काही शेतकऱ्यांची कशी असते की खूप भारी रान असते आणि त्यामुळे काय होते की लवकरात लवकर जमीन वापसा कंडिशनमध्ये येत नाही, म्हणजे खूप चिखल राहतो आणि 10 दिवस वापसा नाही झाला, जास्त झाडाला ओल भेटली, चिखल खूप असला तर मग काय होते की झाडाचे पाते गळून पडतात. त्यामुळे पण पातेगळ होते. जर तुमची अशी जमीन असेल तर त्याला काही ना काही खुरपण वगैरे उपाय करून तुम्ही लवकरात लवकर वापसा कंडिशनमध्ये ती जमीन आणण्याची प्रयत्न करा, म्हणून तुमचा पातेगळ होणे टळू शकते. आणि दुसरा उपाय म्हणजे मित्रांनो, सगळी नीट असते, जमीन वापसा कंडिशनमध्ये पण असते, पण दुसरे एक मेन कारण म्हणजे काय, तर त्या कापूस पिकाला हे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच आपण जे खत देतो NPK, नत्रस पुरत पालाश, ते भेटत नाही टाईमशीर, किंवा बोरॉनची कमतरता, असे वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायची खूप गरजेचे असते. त्यामुळे आपल्या फवारणीतून 52 हे असे खत असतात, 1261, ते खत देणे खूप गरजेचे असते. बोरान हे विविध प्रकारचे खत आहेत, ते आपल्या फवारणीतून कधी चालू ठेवायचे आणि जसे कापसाचे बोंड आहेत त्याच्यानुसार ते खत चालू ठेवायचे. तर आता मित्रांनो, अजून एक तिसरे मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुमची पातेगळ करायची नसेल तर काय करायचे की सिलिकॉन खत घ्यायचा, एकरी 25 किलो, कोणत्या पण कंपनीचा घेतला तर चालतो. सिलिकॉन खत घ्यायचा स्पेशल पातेगळसाठी. आता जर समजा तुम्ही तिसरे खत नियोजन करणार असाल, तुमचा कापूस झाला असेल डोक्यात खांद्या इतका, तर काय करायचे की सिलिकॉन एक मार्केटमध्ये खत भेटते, ते 25 किलो आपल्या ह्या दुसऱ्या खतात कोणता पण खत देत असेल, 10-26-26, DAP 20-0-13, 1261, कोणता पण देत असाल तर त्याच्यात हे सिलिकॉन 25 किलो घ्या आणि त्याच्यासोबत मित्रांनो मॅग्नेशियम 5 किलो एकरी द्यायचे, जेणेकरून तुमची पातेगळ, भविष्यात जी पातेगळ होणारी आहे, दसऱ्याला पुढे पण पातेगळ खूप होईल, ते तुम्ही आता टाळू शकता. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्याच अशात नवीन शेतीविषयी माहितीसाठी. धन्यवाद मित्रांनो.